PMT आता थांबून अर्ध्याच्या वरी पुढं आपल्या पुढे आहे ना, बरोबर बरोबर. तर त्याला आतमध्ये येऊ दिलं मी. त्याच्यानंतर माझा व्हिडिओ काढलाय तुम्ही. हा ना. हा, तो व्हिडिओ अपलोड केलाय चॅनलला पण कोणी? मी. हा ना. ते शिकवतो मी असं की या ठिकाणी ही चूक नाही केली पाहिजे. आता मी चालतो व्यवस्थित, विनाकारण ह्या साईडने यायचं तर ती गाडी उभी आहे, हा तिथं जाऊन आपल्या गाडीच्या पुढे यायची गरज नाही ना. हा हा. लांबूनच बघायचं थोडं, ते गाडी तिथं आहे तर आपण थोडस पहिलंच लाईन चेंज करायची. बरोबर. लोक काय करतात, एकदम समोर येतात आणि नंतर आपल्याला राईट साईडला पुश करतात. ते तर मी त्याला दाबदाबी केली थोडीशी, तुमच्या ध्यानात पण नसेल आलं. हा. आता बघा ना, ही लाईट ही समोर येते ती कसं आपण हे करतो. ते मोठी हे हायबीमच्या लाईट. हा. आता गाडी बघा, आता तुम्ही चालवताय बरोबर. आता मी पाठीमागे बसलो, तुम्ही पुढे बसले, मग ती लाईट तुम्ही कसं एक्सप्लेन करून गाडी चालवता, ते प्रश्न माझा. नाही, लाईट म्हणजे अंदाज घेण्यासाठी म्हणता का नाही लाईट? नाही, समोर बघा आता ती लाईट आपल्या डोळ्यावर येते, मग आपण इथे चाललोय बरोबर, ते उजेड पडतं ते कसं करता, रस्ता आपला कसं हे करता. नाही, रस्ता दिसतोय की साहेब, रस्ता न पाहता गाडी चालवायची नसते. आपल्या इथं काय प्रॉब्लेम माहितीये का, आता हे समोर बघा पांढरा बघा आता लाईट, पूर्ण उजेड डोळ्यावर येतं, मग अंधुक पडतं. तर हे लाईट आहेत ना चुकीच्या लाईट आहेत. हा ना. कोर्टानं बंदी घालण्यासाठी सांगितलेलं आहे त्या लाईटवर. वाईट ना. हा, तरी पण आपल्या इथं पोलीस लोक त्याच्यावरती काही ऍक्शन घेत नाहीत. आता मोठं रॅकेट असेल. रॅकेट कसलं साहेब, ते चायना माल आहे सगळा. हा ना. आणि झालंय काय माहितीये का, या लोकांना यांच्या नाही तर रोडच्या कंडिशन व्यवस्थित, हा. त्याच्यामुळे हे रिस्ट्रिक्शन टाकू शकना गेलेत लोकांवर. हा ना. आता या रोडवर कुठंच पांढरा पट्टा नाहीये, हा. साईड पट्टी नाहीये, हा. ना सेंटर पट्टी नाहीये, हा. ना लेन पट्टी नाही. हा. तर मग लोक चालवणार कसं, ग्राउंड मध्ये चालवल्यासारखेच. बरोबर. म्हणून ह्या लोकांचं काम वाचवण्यासाठी हे लोकांवर पण काही रिस्ट्रिक्शन टाकत नाहीत, आणि हे सगळ्यात मोठं कारण आहे याचं. आणि एखाद्या बड्या नेत्याची कंपनी बी असेल समजा लाईट बनवायची, हा. तर ते पण असू शकतं आपल्या देशात काही असू शकतं. माझे तर याच्यावरती 50-60 व्हिडिओ आहेत आतापर्यंत ह्या लाईटवर. हा ना. लोकांना बी कळत नाही ना. आता माझं तुमच्या सोबत आहे समजा, हा. रात्रभर जरी गाडी चालवली मी, हा. माझी लाईट ही हाय बीम नसते कंटिन्यू. बरोबर. तुम्ही पाहिलं असेल नाही तर नंतर पहा. आता माझा दादा आहे ना, त्यांनीच मला गाडी शिकवलेली. हा ना. हा, पण त्याची लाईट आहे ना हाय बीम असते कंटिन्यू. हा ना. मी बसलो ना त्याच्यासोबत, हा. मी सांगतो ती लो बीम कर आणि नंतर गाडी चालव. होतं काय, ह्यांना सर्वांना त्रास होतो ना समोरच्यांना. हा. आता समजा समोर 1000 जण आले, बरोबर. त्याच्यातला एक जरी चिडला गेला हा. तर तो आपल्या अंगावर गाडी घालेल एखाद्या वेळेस. नाही तर पेलेला असेल तर होतं काय की हाय बीम जे असतात ना, हा. डायरेक्ट डोळ्यात लागतात ना, हा. आणि पिल्याला हे माणूस, परत झोप लागणारा माणूस, तो अट्रॅक्ट होतो त्या लाईटकडे. हा. ऑटोमॅटिकच तिकडल्या साईडला जाते गाडी निघून. मग तो आपल्या अंगावर न येवो म्हणून मग आपली लाईट व्यवस्थित खाली ठेवायची. हा ना. आपण सुरक्षित राहतो. नाही दिसत तर आपली स्पीड कमी करा 10-20 पॉईंटने, काय फरक पडणार आहे. पण मी तसं बघितलं 180-190 गाडी पळवली. ते त्यावेळेस गरज नाही पडत. शक्यतो हायवेला असतात तर शक्यतो हायबीम लावतच नाही साहेब मी. आणि जर रस्ता दिसत नाही तर मग गाडी पळवायची नाही, हे माझं गणित आहे. रस्ता क्लिअर दिसला तरच गाडी पळवायची.